हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या 35 जागा लढवाव्यात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला। 35 जागा मिळाव्यात, राज्यातील भाजप नेत्यांचा दिल्लीत आग्रह। भाजप शिवसेनेत यवतमाळ, वाशिम, उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली आणि नाशिकच्या 4 जागांवर चर्चा। सूत्रांची माहिती, सेनेच्या या 4 जागांवर टांगती तलवार। 1 ते 2 दिवसात जागा वाटपावर अंतिम चर्चा। 11 ते 12 तारखेपर्यंत जागा वाटपाचा निर्णय होणार। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। रावसाहेब दानवेंच्या खिशात लोकसभेच्या उमेदवारांची यादी। दानवेंनी चिठ्ठी वाचली मात्र दाखवली नाही। महाविकास आघाडीत विदर्भातील 10 जागांबाबत तिढा। ठाकरे गटाचा रामटेक, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्याच्या जागेवर दावा, मात्र रामटेकच्या जागेवर काँग्रेसचाही दावा। महाविकास आघाडीत 15 जागांचा तिढा कायम। भाजपसोबत पुन्हा जाणार नाही असं मतदारांना लेखी आश्वासन द्या, प्रकाश आंबेडकरांची मागणी। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहा खोटं बोलतायत। अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत शहांनी शब्द दिलेला, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर उद्धव ठाकरे खोटारडा माणूस, ठाकरेंनी परमेश्वराला तरी घाबरावं। चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। 2019 मध्ये पक्ष नेतृत्वानं सभांमध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील सांगितलं, तेव्हा आक्षेप घेतला नाही, मात्र माझ्याशिवाय सरकार येत नाही समजल्यावर ठाकरेंनी भूमिका बदलली। रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। नितीन गडकरींनी राजीनामा द्यावा, आम्ही महाविकास आघाडीतून निवडून आणू। उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर। राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, कुटुंबासह काळाराम मंदिरात आरती करणार, तर संध्याकाळी राज ठाकरेंच्या हस्ते मनसे कार्यालयाचं उद्घाटन होणार। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनसंवाद दौऱ्याचा आज दुसरा दिवस। दुपारी 4 वाजता ठाकरेंची भूममध्ये सभा। बनावट आदेश काढून सरकारी वकील नेमल्याचं प्रकरण। तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं पत्र TV9च्या हाती। तोंडी आदेशानुसार शेखर जगतापांची सरकारी वकील म्हणून नेमणूक। वळसे पाटलांचं मुख्य सचिवांना पत्र। सरकारी भरतीतील मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका। आज सकाळी 11 वाजता उच्च न्यायालयात सुनावणी। लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात। कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांचा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना इशारा। तर कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचे पुरावे द्या, अन्यथा पवारांनी चुकीचे आरोप केल्याचं महाराष्ट्रभर सांगणार। सुनील शेळकेंचं प्रत्युत्तर। गौतम नवलखांच्या जामिनाविरोधात NIA सुप्रीम कोर्टात। NIAच्या याचिकेवर 7 एप्रिलला सुनावणी होणार। केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट। महागाई भत्त्यात 4% वाढ। 49.58 लाख कर्मचाऱ्यांना तर 69.75 लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार। भारतीय संघाला पहिल्या डावात आघाडी मिळवण्याची संधी। 5व्या कसोटीचा आज दुसरा दिवस। इंग्लंडला 218 धावांवर रोखलं, तर कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वालची अर्धशतकी खेळली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।